मित्रांनो, आपण आता राम मंदिरच्या पेट्रोल पंपवर आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या नवीन सवारीला. सोबत आहे गुंडूबाई. तोंड दाखव. एक मिनिट, पेट्रोल है इसमें? बस हो गया, कुछ आइडिया नहीं भाई, लेकिन नहीं देना ते देते. एक मिनट डाल, थोड़ा साइडला घेतो. तर मित्रांनो, ऑलमोस्ट 13 to 14 लिटर्स पेट्रोल भरलं आहे. आपण पूर्ण टँक फुल केलं आहे आणि एक वेगळीच एक्साइटमेंट लागली आहे. पेट्रोल पंपवाल्यांकडून काहीतरी पैसे देण्यात गफलत झाले, तर तेच प्रथमेश चेक करतोय. पेमेंट तर आम्ही डन केलं होतं, बट रिटर्न मनीमध्ये त्यांनी काहीतरी गोंधळ घातलाय आणि तेच पाहतोय प्रथमेश. आणि परशुदादा आपल्याला आवाज दिलेला परशुदादानी, तर आपल्याला त्यांना पण भेटायचं आहे. परशुदादा निघतो आता इथे त्र्यंबकेश्वरला. आता झालं तो कुठे होता? मी बोललो कोण्या ओळखीचं वाटलं मी. हां, उद्या रात्री 4 तासाचा रस्ता आहे, आरामात जाणार. 6 वाजता मंदिर उघडतं आणि मग तिकडनं बाजूला एक ट्रेक आहे, तिथे शंकराने डेटा पडलेला ते काढणार. मग दुपारी जेवण वगैरे आम्ही दोघं. नमस्कार मित्रांनो, मी पराग इंदळेकर आणि सह्याद्री एक प्रवासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आणि प्रथमेश चाललोय त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी सह्याद्रीच्या पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून 165 किलोमीटर असून जाण्यासाठी कसारा घाटातून इगतपुरी मार्गे तसेच भिवंडीवाडा मार्गे जाता येतं. तर आपण कसारा मार्गे जाणार आहोत आणि रात्रीच्या आमच्या गमती जमती तुम्हाला पाहायला भेटतील. मृणालताई गोरे फ्लायओव्हर वरती आम्हाला तिथे ट्रक कंटेनर भेटायला लागले. आम्ही विचार केलेला की आम्हाला कसाराला गेल्यावरती भेटतील, पण सर्व कंटेनर ट्रक इथेच भेटायला सुरुवात झाली. नाईट राईड, रॉयल एनफील्ड आणि मित्र, आणखी काय हवे मग. रात्रीचा केलेला प्रवास नेहमीच अविस्मरणीय ठरतो आणि प्रथमेशचं आणि माझं नेहमी असं चाललेलं 2-3 महिन्यापासून जाऊया, पण काही कारणांमुळे व्यत्यय येत होता किंवा ते कॅन्सल होत होते. तर हा प्लॅन आमचा सक्सेसफुल झालेला आहे. वेड्या वाकड्या वळणाचे रस्ते, धुके आणि हिरवेगार सौंदर्याने नटलेला घाट म्हणजेच कसारा घाट. मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करण्यासाठी प्रसिद्ध असणारा घाट म्हणून कसारा घाट ओळखला जातो. आता पावसाळा असल्यामुळे आपल्याला या घाटाचे सौंदर्य पाहता नाही येणार आहे आणि रात्रीची वेळ आहे, पण असे पाहता तुम्हाला एवढे ट्रक दिसतील, कंटेनर दिसतील, जे कंटिन्युअस आपल्याला माल वाहतूक करताना दिसतोय. आणि या घाटातून जाताना खूप काळजी घेतली पाहिजे, कारण कंटिन्यू आजूबाजूने कंटेनर जात असतात, तर तेच आजूबाजूचा मार्ग बघून आपल्याला जायला पाहिजे. आणि मी तीच खबरदारी घेतोय. कंटिन्युअस हॉर्न, फ्लॅश लाईट, पासिंग लाईट देतोय आणि मी पुढे जातोय. प्रथमेश शांत बघून मागे बसतोय आणि बोलतोय, भाई तू गाडी मस्त चालवतोय. तो मला एक काय म्हणता येईल, तो मला एक प्रोत्साहन करतोय. मला खूप छान गाडी चालवतोय, काळजी घे, आणखी चालव, आपण पुढे गेल्यावरती थांबूया, चहासाठी एक ब्रेक घेऊया. चलो ठीक आहे, पुढे जाऊन पाहू आपण. तोपर्यंत कसारा घाटची राईड आपण मजा करूया, खूप मजा करूया. आणि खूप छान वाटलं, खूप एक नवीन एक्सपिरियन्स होता या घाटात गाडी चालवायचा. कारण मोस्ट ऑफ मी कोकणात जाताना कशिडी घाट वगैरे, आता तो पण नाही राहिलाय. एका बाजूने खोलदरी आणि एका बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघत आम्ही नाशिकला कधी पोहोचलो कळलंच नाही. त्यामध्ये फक्त आम्ही एकच ब्रेक घेतलेला. अर्धा तास थांबलो, फ्रेश झालो, चहा प्यायलो. आमच्या दोघांच्या कंटिन्युअस गप्पा चालू होत्या, त्यामुळे रोड
कधी संपतं ते कळलंच नाही आणि थंडी तर खूप आहे मित्रांनो. आम्ही दोघांनी रायडिंग जॅकेट्स वेअर केलेले, त्यामुळे आम्हाला थंडी कमी लागली आणि पूर्ण प्रिकॉशन्स घेतले होते. फायनली आपण त्र्यंबकेश्वर पासून 1 किलोमीटरवर आहोत आणि सकाळचे 6 वाजल्यात आता. तर मित्रांनो, मी 2 शब्दामध्ये त्र्यंबकेश्वर बद्दल माहिती सांगतो. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच 3 आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी अर्धसिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आहे आणि गोदावरी नदीचा उगम देखील येथेच झाला आहे. तर आजूबाजूला फिरायला पण खूप छान आहे. ब्रह्मगिरी पर्वत, कुशावर्त, तीर्थ तलाव आणि खूप मंदिरं देखील इथे आहेत. तर आम्ही त्याच दृष्टीने तोच आस्वाद घेण्यासाठी किंवा ते पवित्र स्थान पाहण्यासाठी आलोय आम्ही. कारण इकडे तिकडे तर फिरत राहतो, पण आपलं या ठिकाणी फिरणं कमी होतं. तर म्हटलं आपण आता देवस्थान करूया आणि त्यापैकी एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक देवस्थान म्हणजे त्र्यंबकेश्वर. मित्रांनो, इथे खूप सारे हॉटेल आहेत आणि तो मागचा हॉटेल आपल्याला राजवाड्यासारखाच खूप सुंदर दिसतोय. तसेच 10 किलोमीटरच्या लाईन पासून आपल्याला हॉटेल्स पाहायला भेटतील आणि इथे कसलीच आपली सुविधा राहणार नाही, आपल्याला सर्व भेटेल. तर यातच आपल्याला आता आराम करायला आम्ही हॉटेल बघणार आहोत. तर थोडं पुढे जाऊया म्हटलं, कारण इकडनं थोडं डिस्टन्स 2-3 किलोमीटर आहे. तर त्र्यंबकेश्वर मंदिरच्या नजदीकच आलोय आपण आणि इथे विचारणा करूया आपल्याला कोण भेटत असेल तर. मित्रांनो, फायनली त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय आणि इकडनं आम्ही मंदिराच्या जवळपास 1 किलोमीटरवरती आहोत आणि आता थोडं फ्रेश होण्यासाठी आम्ही रूम शोधतोय. गर्दी खूप आहे, 4 तासाची लाईन आहे असं ऐकायला भेटत आहे. आता बघूया, सगळे गाववाले इकडचे गेट वगैरे अडवत आहेत. आज रविवार असून पण आज गर्दी जास्त आहे. आमची अवस्था बघा, जॅकेट घालून पहिला गरम होत होतं, पण नंतरला थंडी एवढी होती ना, जॅकेट आणल्याबद्दल गुंडू आभार मानत होता. 1 नंबर असा. आजूबाजूला स्टे करण्यासाठी लॉज आणि हॉटेलची व्यवस्था वगैरे आहे. आपल्याला इथे 24 आवर्ससाठी एक हॉटेल भेटलंय. आपण एक 24 आवर्ससाठी रूम घेतलाय आणि सामान तिथेच ठेवून आम्ही पूर्ण भटकंती करणार आहोत. शुभ प्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वर नाशिक येथे. सोबत प्रथमेश भाऊ आहे आणि आजूबाजूला आपल्या जवळपास 1 किलोमीटरवरती मंदिर आहे. आताच इथे आम्ही रूम घेतलं होतं आणि फ्रेश झालो. झोप उडाली नाही आमची. 1 तास पण नाही झोपलो. आता चहा वगैरे पिणार आहोत. मागचे घरं वगैरे खूप छान आहेत बघा जरा. आता चहा वगैरे पिऊन आम्ही मंदिरात जाणार आहोत. त्यांचं म्हणणं आहे की, ज्यांच्याकडे राहत होतो त्यांचं म्हणणं आहे की 4 तास लागतील. सो पाहूया 4 तास जातात की. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण त्र्यंबकेश्वर इथे ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला आलो आहोत आणि आपल्या पाठीमागे तर आपण आता त्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि आम्ही खूप उत्सुक आहोत, कारण आम्ही जवळपास मुंबईवरून बाईकने आलो आहे आणि सोबत गुंडू आणि मी आलो. आणि बघा आता आपण दर्शनाला किती वेळ जातो. ते दर्शन करून आम्ही ब्रह्मगिरी पर्वताकडे जाणार आहोत. तिकडे त्यानंतर आम्ही आराम करून
तर मित्रांनो, थोडक्यात त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. 10व्या शतकातील शिलाहार राजा जंज याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थळी 12 शिवालय बांधली. त्यातील एक शिवालय म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन 1755 ते 1786 या कालावधीत मंदिर नव्याने बांधवले. कळसावर 5 सुवर्ण कलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. हे एक तीर्थक्षेत्र असल्याने तेथे 12ही महिने गर्दी असते. श्रावण महिन्यात ही गर्दी मध्ये कॅमेऱ्यासाठी वगैरे बंदी आहे असं बोलतात. कॅमेरा ठेवून देतोय, जर मिळालं तर काढूच फोटो व्हिडिओ काय भेटेल ते. सुप्रभात मित्रांनो, सकाळ छान झाली आज. तर मित्रांनो, जवळपास 1.5 तासापर्यंत लाईन आहे. 1.5-2 तास जातील. वेट करतोय कधी आम्ही महादेवाला पाहतोय. आणि इथे घ्यायचे खास वैशिष्ट्य होतं की आम्ही 2-3 वर्ष वाट पाहत होतो इथे जाणार. ते कॅन्सल होत होतं, पण प्लॅन झाला, असंच रॉ प्लॅन झाला. 5-6 जण ॲड होते. ऐन वेळेला प्रथमेश आणि मीच आलो. खूप आनंद होता. आता पुढे जाऊन बघूया आपण. त्र्यंबकेश्वरचे मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. पुरातन काळात बनवलेले हे मंदिर आहे. मंदिराच्या पूर्वेला आपल्याला एक चौकोनी मंडप पाहायला मिळतो आणि मंदिराच्या चहूकडे 4 दरवाजे आहेत. पश्चिमेला असलेला दरवाजा हा फक्त विशेष कार्यप्रसंगी उघडला जातो. बाकी दिवस भक्तगण बाकी 3 दरवाज्यातून प्रवेश करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात. पार्वती पते हर हर. पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवाने इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी म्हणून विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रय होता. गोहत्या पातकापासून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या या विनंतीवरून महादेव येथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले, म्हणून त्र्यंबकेश्वर ओळखले जाऊ लागले. त्र्यंबकेश्वर हे मंदिर काळ्या शिळेपासून बनवलेले गेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे आहे. मंदिराची रचना अद्वितीय तसेच आकर्षक आहे. मंदिराच्या आतमध्ये एक गर्भगृह आहे आणि त्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे. आपल्याला ते डोळ्यांच्या आकाराचे दिसतं आणि त्यामध्ये पाणी भरलेलं असतं. जेव्हा आपण लक्षपूर्वक बघितले तर त्यामध्ये आपल्याला 3 छोटे छोटे लिंग दिसतात. त्या लिंगांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार असे मानले जातो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दिसतंय. आतमध्ये प्रोहिबिटेड एरिया होता, त्यामुळे आतमध्ये काही क्षण चित्रा नाही आले, पण खूप छान प्रयत्न केला. दर्शन खूप छान झालं. जे शिवलिंग असं पाहिलं आणि ना मन एकदम प्रसन्न झालं आणि आजचा दिवस जो होता सार्थकी झाला. आणि अशा रीतीने माझा तरी 5वं ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण झालं. तर असंच काही ना काही पुढे करत राहणार आहोत. तर नक्कीच पहा.
तर मित्रांनो, आमचं खूप छान म्हणजे खूप छान असं दर्शन झालं आणि आम्ही सभोवतालचा परिसर फिरलो, आराम केला आणि त्यानंतर घरी प्रसाद न्यायचं होतं, तसंच मित्रांसाठी काही ना काही घ्यायचं होतं, तर ते घेतलं आणि रिटर्न जाते वेळी एक दुसरा रूट होता, तो म्हणजे जव्हार वाडा मार्गे जाण्यासाठी. पण खूप कन्फ्यूज होत होता. आम्ही बाईक ज्या दिशेला काढली त्याच दिशेने निघालो. मध्ये प्रथमेश बोलला, की "तू थोडा वेळ पाठी बस, पराग तू आराम कर, मग मी बाईक मी चालवतो." तर त्याप्रमाणे केलं आणि ऊन खूप होता त्यामुळे थोडंफार असं झोप येत होती किंवा डोकं दुखत होतं, पण दिवस पूर्ण आम्ही मार्गी लावलेला, त्यामुळे आम्ही आनंदित होतो. पण घरी कधी जातो याचं खूप वाट बघितली. आता पोहोचू, आता पोहोचू आणि नंतरला आपलं मुंबईचं ट्रॅफिक. प्रथमेश भाईंनी पण बऱ्यापैकी खूप गाडी चालवली. 3-4 तास तरी त्याने चालवली. मग उरलेलं मुंबईच्या इथे आल्यावरती बाईक मी चालवायला घेतली. पण एक खूप छान आनंद आणि एक असं एक हास्य, स्मित हास्य होतं चेहऱ्यावर, की आपला दिवस खूप छान गेला, आपलं दर्शन खूप झालं आणि 2-3 दिवसात आपल्याला ते फोटो अपलोड करता येतील किंवा ब्लॉग पाहता येतील म्हणून आम्ही ते इमॅजिन करत होतो. आणि रस्ते म्हटलं तर खूप छान होते रस्ते. एका साईडने डोंगर रांग आणि एका साईडला घरं किंवा खूप नजारे आणि सह्याद्रीचे डोंगर म्हटलं तर मग एक खोल विषय आहे तो. असे रोड असल्यावरती व्हिडिओ किंवा रील्स बनवण्याचा मोह आवरणार नाही. तर आम्ही दोघांनी मध्ये बाईक थांबवलेली आणि एक जण असं बाईक चालवत होता आणि वेगवेगळ्या अँगलने आम्ही व्हिडिओज काढले Instagram वरती पोस्ट करायला. असंच एक की आम्ही अशी बाईक राईड केली आणि पाठीमागचा जो डोंगर आहे तो किती सुंदर दिसतोय आणि त्या डोंगर रांगा आम्हाला तिथे जायचं होतं, पण कमी वेळेच्या अभावी आम्ही नाही जाऊ शकलो. तर पुढच्या वेळेला नक्कीच जाऊ. गोरेगावला आल्यावर आम्ही आईस्क्रीम खाल्ला आणि प्रथमेशला मी त्याच्या घरी सोडून आलो आणि त्यानंतर म्हटलं आता आपल्या एरियामध्ये शायनिंग मारूया आणि तसंच मी जिथे राहतो तिथे आलो आणि तिकडचा एक शेवटचा व्हिडिओ म्हणजे एखादी राईड कशी मिनिंगफुल किंवा कम्प्लीट होऊ शकते आणि त्या राईडचे मुमेंट्स कसे आपल्याला असे एक्सप्रेस करायला लावते किंवा मेमोरेबल बनवते, मी ते टिपण्याचा प्रयत्न केला. आणि तसंच तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही ब्लॉग पाहून पूर्ण तुमची प्रतिक्रिया जी असेल ती सांगा, राईड कशी झाली आणि लवकरच तुम्हाला कोकण राईड बद्दल एक नवीन ब्लॉग पाहायला भेटेल किंवा तो गणपतीमधचा पण असू शकतो. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या अँड नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि